काय झालंय की आपल्या राज्यामध्ये आणि खास करून मुंबईमध्ये एकतर्फी प्रेमाचं खूप आत्ता वातावरण चाललेलं आहे. माझं एकतर्फी प्रेम हे आमचे म्युन्सिपल कमिशनर प्रशासक चहल साहेबांवर आहे आणि त्यांचं प्रेम आणि मुख्यमंत्री जे घटनाबाह्य आहेत त्यांचं प्रेम हे कॉन्ट्रॅक्टर आणि बिल्डरवर आहे. आपण पाहत असाल रेसकोर्सचा विषय असेल किंवा मग रस्त्यांचा विषय असेल, बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर हे एवढेच त्यांची यंत्रणा चालते आणि एवढ्यासाठीच ते लोक कामं करत असतात. आत्ता देखील आपण पाहिलं असेल, 1 वर्षापूर्वी 15 जानेवारी 2023च्या दिवशी मी पत्रकार परिषद घेऊन हा रस्त्याचा घोटाळा आपल्यासमोर आणला आणि आपल्या माध्यमातून जनतेसमोर आणला. मी प्रत्येक दिवशी आणि प्रत्येक महिन्यात पत्रकार परिषद घेतलेली आणि तेव्हा प्रत्येक वेळी सांगितलेलं आहे की हा घोटाळा आहे, घोटाळा आहे, घोटाळा आहे. आता आपण पाहिलं असेल, दक्षिण मुंबईतलं जे कंत्राट होतं ते एकदा टर्मिनेट झालं, ती व्यक्ती कोर्टात गेली. परत एकदा कोर्टाने सांगितलं की BMCनी पुन्हा एकदा हिअरिंग घ्यावं आणि पुन्हा एकदा त्यांनी टर्मिनेट केलेलं आहे. साधारणपणे 300 कोटी एवढ्या पेनल्टी आता ह्या 5 कॉन्ट्रॅक्टर्सकडून ड्यू आहेत. पण मला वाटतं टेंडरमध्ये अशी प्रोव्हिजन आहे की जे जनतेचे पैसे असतील, म्हणजे आपले पैसे, करदात्याचे पैसे, जे BMC त्यांना बिल म्हणून देतं कॉन्ट्रॅक्टरना, त्याच्यातून ही पेनल्टी कापली जाणार आहे. म्हणजे पेनल्टी पण आपणच भरतोय. खरं तर ही कॉन्ट्रॅक्टरच्या खिशातून आली पाहिजे. माझं मत हेच आहे की आज पण हा घोटाळाच आहे. मुंबईवर आपण पाहत असाल, रस्त्याची कामं तशी पाहिजे तशी झालेली नाही आहेत आणि आता पुन्हा एकदा आपण पाहतोय की अजून 6,000 कोटीची कामं याच कॉन्ट्रॅक्टरना ते देणार आहेत. तर आज मी त्याच्यावर पत्र लिहिलं आहे. आदित्यजी, राहुल नार्वेकर यांची देशाच्या पक्षांतर बंदी कायदा समितीच्या अध्यक्षपदी निवड, तुमचे जुने सहकारी होते, काय गुण असे आहेत की त्यांची एवढी मोठी नियुक्ती केली? मला वाटतं पहिलं मी वाचलं तर मला वाटलं आज 1 एप्रिल आहे का, एप्रिल फुल्स डे आहे का. नंतर मला कळलं की हे जनतेलाच सगळे उल्लू समजतात, पण जनता हुशार आहे. आपण पाहत असाल, जी राहुल नार्वेकर यांची काल त्या समितीवर अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे, 2 कारणं असू शकतात. पहिलं कारण त्यांचा एक खूप मोठा एक्सपिरियन्स आहे ह्याच्यात, पक्ष बदलण्यात. आत्तापर्यंत 3 पक्ष बदलून झालेत, कदाचित लवकरच 4थ्या पक्षात जातील. तर खूप मोठा एक्सपिरियन्स आहे. त्या एक्सपिरियन्समधून आम्ही सगळ्यांनी पण शिकावं. ह्याच्यासाठी असेल पक्षांतर बंदी कसं काय वाचायचं आणि दुसरीकडे जायचं. किंवा दुसरं म्हणजे आपण पाहतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान करून त्यांनी ट्रायब्युनल म्हणून जो निकाल दिलेला आहे, लोकशाहीच्या विरोधात निकाल दिलेला आहे, त्याच्यासाठी असेल. राहुल नार्वेकर यांचं वक्तव्य आहे की उद्धव ठाकरे यांच्यामध्ये धमक असेल तर त्यांनी मी दिलेला निर्णय कसा कायद्याने चुकीचा आहे हे दाखवावं. मला वाटतं आम्ही जनता अदालतमध्ये तेच घेतलं आणि पहिल्यांदा आम्ही बघितलं, जे राहुल नार्वेकर न्यायमूर्ती म्हणून ट्रायब्युनलचे काम करत होते, कधी आपण बघितलंय का न्यायनिवाडा झाल्यानंतर कोणतरी प्रेस कॉन्फरन्स घेऊन तोच निकाल कसा आहे, बरोबर आहे सांगताय. पूर्ण जनतेने बघितलं, जनता काय जगाने बघितलेलं आहे की आपल्या देशात जी आपण जगातली सर्वोत्तम आणि सर्वोच्च लोकशाही समजतो, सर्वात मोठी लोकशाही समजतो, महाराष्ट्रात लोकशाही संपवलेली आहे आणि ती ह्या एका व्यक्तीने आत्ता अधिकृतरित्या संपवलेली आहे. मुंबईत इंडिया आघाडीची बैठक झाली, संयोजक म्हणून ज्यांचं नाव पुढे नितीश कुमार भाजपसोबत गेले, महाराष्ट्रामध्ये इंटॅक्ट आहे का? आणि काय एक गोष्ट स्पष्ट झाली याच्यातून की भाजप स्वतः निवडणुका एकट्याच्या बळावर जिंकू शकत नाही. आपण पाहिलं असेल, जिंकायला आत्ता जे काही ते सांगतात आकडे की आम्ही एवढे पार करू तेवढे पार करू, असं जर खरं असतं तर त्यांना ED IT CBI हे घटक दल म्हणून लागले नसते. काल परवाकडे JDU घेतलेले ते लागले नसते. ज्यांनी भाजपवर विचित्र आरोप केलेत त्यांना सोबत घेतलेलं आहे. तसंच आपण पाहिलं असेल, महाराष्ट्रात 2 पक्ष आणि 1 परिवार फोडायची त्यांना गरज पडली नसती. हे जरी झालं तरी आपण पाहताय महाराष्ट्रात आज देखील महाविकास आघाडी ही प्रत्येकाच्या मनात बसलेली आहे, हृदयात बसलेली आहे आणि आमच्या सोबत राहील जनता. वायकरांना आजही बोलवलं होतं, 3रा दिवस होता, कसून चौकशी केली जाते, काय सांगाल? हेच मी सांगतो ना, पुन्हा मी तेच सांगेन की भाजप स्वतः जिंकू शकत नाही, कामाच्या बळावर जिंकू शकत नाही, अच्छे दिनाच्या परत एकदा भूलथापांवर जिंकू शकत नाही. वायकरजी असतील, राजन साळवीजी असतील, सूरज चव्हाण असतील, या सगळ्यांनाच, किशोरीताई असतील, या सगळ्यांना हैराण केलं जातं एवढ्यासाठीच कारण ते सत्तेसोबत लढत आहेत. रोहित पवारांना देखील त्याच्यासाठीच बोलवलं होतं. जे कोणी सत्तामेव जयतेच्या विरुद्ध लढतात, सत्यमेव जयतेसाठी लढतात, ते त्यांना हैराण करतात. प्रश्न असा आहे की महाराष्ट्र सदनामध्ये दिल्लीला आज रणजित सावरकर यांच्या पुस्तकाचा प्रकाश, तर त्यांनी खुलासा केला की सावरकरांनी गोडसेंनी गांधीजींना गोळी मारली नाही, तर ती गोळी कुठल्या तरी लोकांमधून आली आणि त्याच्यावर खूप चर्चा आता सुरू झाली आहे. नाही, मला वाटतं आता ह्या बातम्यांवर कसं आपण आता ते एवढ्या वर्षापूर्वी झालं त्याच्यावर बोलून आता मी तरी काही म्हणजे आता मी आपल्याकडून मी ऐकतोय, पण मला वाटतं नाही आपल्याकडून हे ऐकतोय, पण मला वाटतं आता एक खूप महत्त्वाचं आहे की आपण भविष्याकडे पण बघणं गरजेचं आहे. मला वाटतं की आम्ही सगळे राजकीय मंडळी काही म्हणण्यापेक्षा आपल्याकडून जे विश्लेषण आत्ता पण येत आहे, गेल्या 2-3 दिवसात मी बघतोय त्या मसुद्यावर अनेक लोकांनी आपली आपली मतं व्यक्त केलेली आहेत. मराठा समाजातून काही ॲडव्होकेट्स वगैरेंनी ते मतं व्यक्त केलेली आहेत. अजून थोडं विश्लेषण लोकांसमोर येऊ द्या, मग त्याच्यावर राजकीय चर्चा होऊ शकेल. अरे तुम्हाला सॉरी बघितलंच नव्हतं लाईटमुळे. मी आत्ताच सांगितलं की मी
सगळी विश्लेषण होऊ दे, मग आपण बोलू त्याच्यावर. प्रश्न होतो की मुख्यमंत्र्यांनाच पुढे केलं जात होतं, देवेंद्रजी असेल किंवा अजित पवार दिसत नव्हते. मराठ्यांच्या आरक्षणाची मागणी झाली, पण मुख्यमंत्र्यांचा काय फायदा झाला, गेन झाला काय? हे आपल्या विश्लेषणातूनच कळेल. कारण मी परत सांगेन की जोपर्यंत ह्याचं सगळे प्रत्येक शब्द लोक वाचत नाहीत तोपर्यंत मी त्याच्यावर काही बोलणार नाही. मुख्यमंत्र्यांना पुढे ढकललं जात होतं. नाही, ह्याच्यातून पण जे काही पुढे येईल ते येईल ना. ठीक आहे, चला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.